शहरातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळी बरोबर 12 वाजता एक वयोवृद्ध गृहस्थ साध्या कपड्यांमध्ये हॉटेलकडे चालत येत होते. त्यांचं नाव होतं सीताराम. हातात एक जुनं जोडं होतं, पण जसेच ते हॉटेलच्या गेटवर पोहोचले तसा गार्डच्या कपाडावर आठ्या उमटल्या. गार्ड पुढे येत म्हणाला, "बाबा, तुम्ही इथे कशासाठी आलात? काय काम आहे इथे?" सीताराम हलक्या हास्याने म्हणाले, "बेटा, माझी इथे बुकिंग आहे, त्याबद्दल विचारायचं होतं." गार्ड आपल्या साथीदाराकडे पाहून हसत म्हणाला, "अरे, बघ तर, बाबा म्हणतायत की यांची इथे बुकिंग आहे." गार्डने पुन्हा सीतारामकडे वळून म्हटलं, "बाबा, बहुतेक तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे. कुणीतरी तुम्हाला चुकीचा पत्ता सांगितला असावा. कारण हे हॉटेल खूपच लक्झरी आहे. इथे मोठमोठे लोक येतात. सर्वसामान्य माणूस हे अफोर्ड करू शकत नाही." तेवढ्यात हॉटेलची रिसेप्शनिस्ट राही चोपडा ही संभाषण ऐकून थांबली. तिने सीतारामकडे नजर टाकली, डोक्यापासून पायापर्यंत त्यांना निरखलं आणि ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. ती स्मितरेषा स्वागताची नव्हती, तर उपहास आणि तुच्छतेची होती. राही म्हणाली, "बाबा, मला नाही वाटत की तुमचे इथे बुकिंग असेल. हे हॉटेल खूप महाग आहे. कदाचित तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात." सीताराम तेवढ्यात शांततेने म्हणाले, "बेटी, एकदा तरी तपासून बघ ना. कदाचित माझीच बुकिंग इथे असेल." राहीने खांदे उडवत म्हणाली, "ठीक आहे बाबा, पण यात वेळ लागेल. तुम्ही वेटिंग एरियामध्ये जाऊन बसा." सीतारामनी मान हलवली आणि हळूहळू वेटिंग एरियाकडे गेले. लॉबीमध्ये असलेले पाहुणे त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. कुणीतरी हळू आवाजात म्हणालं, "बहुतेक मोफतचं खायला आला आहे." तर दुसरा म्हणाला, "याची इतकी अवकात नाही की इथलं पाणीसुद्धा विकत घेईल." सीतारामनी हे सगळं ऐकलं, पण काहीही बोलले नाहीत. ते कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर बसले, झोडं जमिनीवर ठेवलं आणि दोन्ही हात छडीवर टेकवून शांत बसले. लॉबीचं वातावरण विचित्र झालं होतं. लोक चहा कॉफीचे घोट घेत त्यांच्या दिशेने बोट दाखवत कुजबुजत होते. एका छोट्या मुलाने आपल्या आईला विचारलं, "आई, हे बाबा इथे का बसले आहेत? हे तर हॉटेलवाल्यांसारखे दिसत नाहीत." आईने मुलाला उत्तर दिलं, "बाळा, ही सगळी नशिबाची मार आहे. जेव्हा नशीब साथ देत नाही, तेव्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यावं लागतं." तोवर राही पुन्हा तिकडून गेली. तिने आपल्या सहकार्याला म्हणाली, "मॅनेजर साहेब काय म्हणतील कोण जाणे. अशा लोकांना इथे बसवणंही रिस्क आहे. हॉटेलची इमेज खराब होते." सहकार्याने हसत उत्तर दिलं, "काही हरकत नाही. थोड्या वेळाने स्वतःहून निघून जाईल." सीताराम हे सगळं ऐकत होते, पण ते एक शब्दही बोलू शकले नाही. ते फक्त इतकंच वाट पाहत होते की कोणीतरी त्यांचं ऐकेल. ते तब्बल 1 तास तिथेच शांत बसून राहिले, कधी घड्याळाकडे पाहत तर कधी रिसेप्शनकडे नजर टाकत. त्यांना अजूनही आशा होती की कोणीतरी येईल आणि म्हणेल, "हो बाबा, तुमची बुकिंग इथेच आहे." पण तसं काही झालं नाही. शेवटी सीतारामनी हळूच खुर्चीचा आधार घेतला आणि उभे राहिले. त्यांनी रिसेप्शनकडे पाहत म्हटलं, "बेटी, जर तू व्यस्त असशील तर मॅनेजरला बोलाव. मला त्यांच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे." राहीच्या मनात विचार आला, आता हे मॅनेजरलाही भेटणार. पण तिने फोन उचलला आणि हॉटेलचे मॅनेजर विक्रम खन्ना यांना कॉल केला. राही म्हणाली, "सर, एक वयोवृद्ध गृहस्थ आपल्याशी भेटू इच्छितात." विक्रमने दुरून त्यांच्याकडे पाहिलं आणि फोनवरच हसत म्हणाला, "हे आपले गेस्ट आहेत की असंच इकडे आले आहेत? माझ्याकडे आत्ता वेळ नाही. बसू दे त्यांना. थोड्या वेळात स्वतःहून निघून जातील." राहीने तसंच सांगितलं आणि सीतारामना अजून थोडा वेळ थांबायला सांगितलं. त्यांनी खोल श्वास घेतला आणि पुन्हा त्या कोपऱ्यातील खुर्चीवर बसले. संपूर्ण लॉबीतील लोकांच्या नजरा जणू त्यांच्या खांद्यावर ओझ्यासारख्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच संयम होता. जणू सांगत होते, सत्य लपवता येतं, पण थांबवता येत नाही. लॉबीमध्ये सीताराम शांतपणे बसलेले होते. वेळ हळूहळू पुढे जात होता, पण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मिनिटं एखाद्या डोंगरा एवढं जड वाटत होते. दरम्यान रिसेप्शनिस्ट राही पुन्हा त्यांच्या जवळ आली. तिने कोरड्या आवाजात म्हटलं, "बाबा, तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल. मॅनेजर साहेब अजूनही व्यस्त आहेत."
सीतारामने हलकसं स्मित करत मान हलवली आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, मी थांबेन. त्याचवेळी हॉटेलचा मॅनेजर विक्रम खन्ना आपल्या कॅबिनमधून बसून त्याचवेळी हॉटेलचा मॅनेजर विक्रम आपल्या कॅबिनमध्ये बसून एका विदेशी क्लायंटशी फोनवर बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता. फोन ठेवताच रिसेप्शनकडून पुन्हा राहीचा फोन आला. राही म्हणाली, सर, ते वयोवृद्ध गृहस्थ अजूनही लॉबीमध्ये बसले आहेत. तुम्ही एकदा तरी त्यांना भेटा. विक्रमने हसतच उत्तर दिलं, बसू दे त्यांना. थोड्या वेळात थकून स्वतःहून निघून जातील. माझ्याकडे अशा फालतू लोकांसाठी वेळ नाही. तेवढ्यात तिथे एक छोटा कर्मचारी आला. त्याचं नाव होतं संदीप. तो हॉटेलमध्ये बेलबॉय म्हणून काम करत होता. त्याने सीतारामना पाहिलं. लॉबीमध्ये सगळेजण त्यांची थट्टा उडवत होते, पण संदीपच्या नजरेत त्यांच्याविषयी आदर होता. तो हळूहळू त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही किती वेळेपासून बसले आहात? कुणी तुमची मदत केली नाही का? सीतारामनी स्मित करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, मला मॅनेजरला भेटायचं आहे, पण वाटतंय ते व्यस्त आहेत. संदीपचा चेहरा कठोर झाला आणि तो म्हणाला, बाबा, तुम्ही चिंता करू नका, मी आत्ताच त्यांच्याशी बोलतो. सीतारामनी मान हलवत म्हटलं, तुझे खूप आभार बेटा, देव तुला सुखी ठेवो. संदीप झपाट्याने मॅनेजरच्या कॅबिनकडे गेला. दरवाजापाशी पोहोचताच त्याने टकटक केली आणि आत शिरला. विक्रम खन्नाने इशाऱ्याने विचारलं, काय आहे? त्याने आदराने म्हटलं, सर, लॉबीमध्ये एक वयोवृद्ध गृहस्थ बसले आहेत. ते आपल्याला भेटू इच्छितात. विक्रमने भुवया उंचावल्या आणि थंड आवाजात म्हणाला, संदीप, तुला किती वेळा सांगितलंय की फालतू लोकांपासून दूर राहा. तो कुठलाही गेस्ट नाही, बहुतेक कुणाचा नोकरच असेल. संदीप हळू आवाजात म्हणाला, पण सर, त्यांनी सांगितलं आहे की त्यांना आपल्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. विक्रम हसला आणि म्हणाला, अरे, महत्त्वाचं बोलायचं? तुला कल्पना आहे का इथे किती कोटींचा व्यवहार चालतो आणि तू मला अशा बाबांना भेटायला सांगतोस? तो शांत राहिला, पण आतून तो दुःखी झाला. त्याच्या मनात आलं, माणसाला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कसं नाकारता येतं? मोठ्या पदावर बसल्यावर कुणाला माणुसकी विसरावी लागते का? विक्रमने कठोर आवाजात म्हटलं, संदीप, तू तुझं काम कर. हा विषय तुझ्या आवाक्याबाहेरचा आहे. त्याने मान खाली केली आणि बाहेर आला. लॉबीमध्ये परत येताच त्याने सीतारामकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अजूनही संयम होता. संदीप त्यांच्या जवळ बसला आणि म्हणाला, बाबा, मी प्रयत्न केला, पण मॅनेजर साहेब आता भेटायला तयार नाहीत. त्यांनी हसत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, काही हरकत नाही बेटा, तू प्रयत्न केलास हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं की हे वयोवृद्ध व्यक्ती काही साधे लोक नाहीत. त्यांच्या साधेपणात एक विलक्षण ताकद दडली होती. लॉबीचं वातावरण आणखी गंभीर झालं होतं. लोकांचे टोमणे, सीतारामची शांतता आणि संदीपची अस्वस्थता हे सगळं मिळून एक विचित्र चित्र तयार करत होतं. साधारणपणे 1 तास उलटून गेला होता. सीतारामजी अजूनही त्या खुर्चीवर शांतपणे बसले होते. त्यांनी हळूच डोळे मिटले आणि मनाशी विचार केला, धैर्य ठेवणं हीच खरी ताकद आहे. पण आता वेळ आली आहे की सत्य समोर यावं. हॉटेलमधील घड्याळाने 12:30 वाजवले. सीताराम आता अधिक शांतपणे बसू शकले नाही. त्यांनी हळूच आपली काठी उचलली, झोळं खांद्यावर घेतलं आणि रिसेप्शनकडे चालू लागले. लॉबीमध्ये बसलेल्या अनेकांनी पुन्हा टोमणे मारले, पहा पहा, बाबा आता मॅनेजरशी भांडायला चालले आहेत. रिसेप्शनवर उभ्या राहीने त्यांना येताना पाहिलं आणि चिडून म्हणाली, बाबा, तुम्हाला सांगितलं ना, थांबा. मॅनेजर अजूनही व्यस्त आहेत. त्यांनी तिच्याकडे पाहत शांत आवाजात म्हटलं, बेटी, खूप वाट पाहिली. आता मी स्वतःच त्यांच्याशी बोलेन. असं म्हणून सीताराम थेट मॅनेजर विक्रमच्या केबिनकडे निघाले. लॉबीमध्ये शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा तिकडे खिळल्या. प्रत्येकाला पाहायचं होतं की पुढे काय होणार आहे. त्यांनी केबिनचं दार उघडलं तेव्हा विक्रम आपल्या फिरणाऱ्या खुर्चीवर गर्वाने बसला होता. त्याने भुवया वक्र करत म्हटला,
हो बाबा, बोला. इतका गोंधळ का घातलाय? काय काम आहे तुम्हाला? त्यांनी हळूच जोडं उघडलं आणि त्यातून एक लिफाफा काढला. तो पुढे करत म्हणाले, ही माझी बुकिंग आणि हॉटेलशी संबंधित काही डिटेल्स आहेत. कृपया एकदा तरी बघा. विक्रमने हसत लिफाफा हातात घेतला, पण उघडल्याशिवायच टेबलावर आपटून टाकला. त्याच्या हसण्यातला अहंकार स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, बाबा, ज्या माणसाच्या खिशात पैसेच नसतात त्याने बुकिंगसारख्या मोठ्या गोष्टी करणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहूनच मला समजतं की त्यांच्याजवळ काहीही नाही. हे हॉटेल तुमच्या आवाक्यातलं नाही. चांगलं होईल तुम्ही इथून निघून जा. सीतारामनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांचा आवाज आता खोल आणि गंभीर झाला होता. ते म्हणाले, बेटा, न पाहताच कसं ठरवलंस? एकदा तरी हे कागद पाहून बघ. सत्य बहुतेक वेळा तसं नसतं जसं दिसतं. विक्रम खुर्चीवर मागे रेलला आणि त्याने मोठ्याने हसत म्हणाला, बाबा, मला कोणतेही कागद पाहण्याची गरज नाही. मी वर्षानुवर्ष हे हॉटेल चालवत आहे. लोकांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्यांच्या औकातीचा अंदाज लावतो. तुमचा चेहरा सांगतो की तुमच्याकडे काहीच नाही. हे ऐकून लॉबीमध्ये बसलेले काही पाहुणेही हसू लागले. त्यांनी खोल श्वास घेतला, लिफाफा टेबलावर ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, ठीक आहे, जेव्हा तुला विश्वास नाही तर मी निघतो. पण लक्षात ठेव, आज तू जे केलं आहेस त्याचा परिणाम तुला भोगावा लागेल. असं म्हणत त्यांनी दाराकडे पाऊल टाकलं. मागे बसलेल्या पाहुण्यांनी कुजबुजत म्हटलं, वा, मॅनेजरने बरोबर केलं. अशांना इथे धडा शिकवायला हवा. सीताराम हॉटेलमधून बाहेर गेले. त्यांची संत चाल आणि झुकलेली पाठ संपूर्ण स्टाफमध्ये एक विचित्र शांतता सोडून गेली. पण विक्रम आपल्या खुर्चीवर बसून हसत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गर्व आणि तुच्छतेचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. दरम्यान बेल बॉय संदीप त्या लिफाफ्याकडे गेला. त्याने हळूच तो उचलला आणि निशब्दपणे सर्व्हर कम्प्युटरकडे गेला. कम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याने लॉग इन केलं आणि फाईल्स तपासायला सुरुवात केली. लिफाफ्यातील तपशिलांच्या आधारे त्याने हॉटेलचा जुना रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली. काही वेळातच त्याचे डोळे विस्फारले. स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीने संदीप हादरून गेला. रेकॉर्डमध्ये स्पष्ट लिहिलं होतं, सीताराम, हॉटेलचे 65% शेअर होल्डर, संस्थापक सदस्य. संदीपचा श्वासोच्छवासाचा वेग वाढला. त्याने लगेचच प्रिंटरमधून रिपोर्ट काढला. कागद हातात घेत तो धावतच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेला. आत विक्रम अजूनही एका क्लायंटशी फोनवर बोलत होता. संदीप हळू आवाजात म्हणाला, सर, हा रिपोर्ट बघा. हेच ते वयोवृद्ध गृहस्थ आहेत जे इथे आले होते. हे आपल्या हॉटेलचे खरे मालक आहेत. विक्रमने फोन ठेवत अर्जुनकडे पाहिलं आणि भुवया वक्र केल्या. तो म्हणाला, तुला किती वेळा सांगितलंय, मला अशा लोकांच्या रिपोर्टमध्ये काहीही रस नाही. हे सगळं फालतू आहे. संदीपने पुन्हा प्रयत्न केला, पण सर, या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की सीताराम आपल्या हॉटेलचे मालक आहेत. जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर. पण विक्रमने मध्येच त्यांची वाक्य तोडली. त्याने रिपोर्ट आपल्या दिशेने ओढून घेतला, पाहिलं आणि वाचल्याशिवायच पुन्हा संदीपकडे ढकलून दिला. त्याच्या आवाजातला अहंकार आता आणखी वाढला होता. तो म्हणाला, मला ही सगळी बकवास नकोय. तुला सांगितलंय ना, तुझं काम कर. हे हॉटेल माझ्या मॅनेजमेंट स्किलमुळे चालतं, एखाद्या जुन्या बाबांच्या दानधर्मामुळे नाही. संदीप थक्कून गेला. त्याच्या चेहऱ्यावर गहन बेचैनी उमटली. तो रिपोर्ट हातात घेत लॉबीकडे निघून गेला. लॉबीमध्ये येताच त्याला सीताराम आठवले. त्यांच्या डोळ्यांची खोली, त्यांचा संयम. त्याला जाणवलं की हे प्रकरण फक्त हॉटेलपुरतं मर्यादित नाही. ही तर माणुसकीची खरी कसोटी आहे. हळूहळू संध्याकाळ झाली. गेस्ट आपल्या आपल्या खोलीत गेले. स्टाफ आपापल्या कामात गुंतला. पण संदीपच्या मनातील अस्वस्थता वाढतच गेली. त्याला खात्री होती की उद्याचा दिवस या हॉटेलचं चित्र बदलून टाकेल. दुसऱ्या दिवशी सकाळचं दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. हॉटेलच्या प्रत्येक कोपऱ्यात हालचाल होती. स्टाफ आपसात हळू आवाजात कुजबुजत होता. कोणीतरी म्हणालं, काल जे बाबा आले होते ना, त्यांच्याबद्दल काहीतरी मोठी गोष्ट आहे म्हणे. दुसरा म्हणाला, हो, ऐकलंय, ते हॉटेलचे मोठे शेअर होल्डर आहेत.
ही बातमी हळूहळू संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली होती, पण तरीही कुणालाच विश्वास बसत नव्हता. सगळ्यांच्या मनात प्रश्न होता, खरंच का? तो साधा दिसणारा वृद्ध माणूस या आलिशान हॉटेलचा मालक असू शकतो? सकाळी 10:30 वाजताच लॉबीचं वातावरण अचानक बदललं. हॉटेलच्या मुख्य दरवाजातून तोच साधा कपडे घातलेला वृद्ध सीताराम आत आला. पण यावेळी ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत सूटबूट घातलेला एक अधिकारी होता, ज्याच्या हातात काळ्या रंगाची ब्रीफकेस होती. सर्वांच्या नजरा एका क्षणात त्या दिशेने वळल्या. गार्ड, रिसेप्शनिस्ट, वेटर सगळेच थबकून उभे राहिले. काल ज्यांना सर्वांनी दुर्लक्षित केलं होतं, तोच आज सम्राटासारखा हॉटेलमध्ये प्रवेश करत होता. सीतारामने थेट हाताने इशारा केला, मॅनेजरला बोलवा. त्यांच्या आवाजात आता कुठलीही मृदुता नव्हती, तर आदेशाची कठोरता होती. थोड्याच वेळात विक्रम खन्ना बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी भीती दिसत होती, पण अहंकार अजूनही बाकी होता. तो अर्धा हसत म्हणाला, जी बोला बाबा, आज पुन्हा आलात? सीतारामने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाले, विक्रम खन्ना, मी कालच सांगितलं होतं, तुला तुझ्या कर्मांचा परिणाम भोगावा लागेल. आज तो दिवस आलाय. विक्रम गडबडला. त्याने हसून गोष्ट हलकी करण्याचा प्रयत्न केला. सीतारामजी सोबत आलेल्या अधिकाऱ्याने ब्रीफकेस उघडली, त्यातून जाड फाईल काढली आणि सर्वांसमोर टेबलावर ठेवली. तो ठाम आवाजात म्हणाला, या कागदपत्रांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की या हॉटेलचे 65% शेअर्स सीतारामजींच्या नावावर आहेत. खरे मालक हेच आहेत. पूर्ण स्टाफ स्तब्ध होऊन गेला. राहीच्या हातांनी थरथर कापायला सुरुवात केली. लॉबीमध्ये उपस्थित गेस्टनी एकमेकांकडे पाहिलं आणि कुजबुजले, हे तर खरंच मालक आहेत. आपण किती मोठी चूक केली. त्यांनी आपली काठी जमिनीवर टेकवली. त्यांचा आवाज आता तीव्र आणि ठाम होता. ते विक्रम खन्नाला म्हणाले, विक्रम खन्ना, आजपासून तू या हॉटेलचा मॅनेजर राहणार नाहीस. तुझ्या जागी आता संदीप हे पद सांभाळेल. विक्रम रागाने थरथरत म्हणाला, तुम्ही मला हटवणारे कोण? हे हॉटेल मी वर्षानुवर्ष चालवलंय. सीताराम गरजले, हे हॉटेल मी उभं केलंय. याची पायाभरणी मी माझ्या मेहनतीने झाली आहे. मी इच्छिल तर तुला एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, पण दंड म्हणून तुला आता फील्डचं काम दिलं जात आहे. आता तेच काम कर जे तू इतरांकडून करवून घेत होतास. सीतारामजींनी संदीपला जवळ बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, तुझ्याकडे पैसा नव्हता, पण तुझ्या मनात माणुसकी होती. हीच खरी कुवत आहे. म्हणूनच तू या पदाचा खरा हक्कदार आहेस. संदीपच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो भावुक होऊन म्हणाला, साहेब, मी तर फक्त माणुसकी पाळली होती. सीताराम हसले, हीच तर सर्वात मोठी पात्रता आहे बेटा. मग त्यांनी रिसेप्शनिस्ट राहीकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतली कठोरता पाहून राही थरथर कापली. सीतारामजी म्हणाले, राही, तुझी ही चूक पहिली आहे, म्हणून तुला माफ करतोय. पण लक्षात ठेव, या हॉटेलमध्ये कधीही कोणालाही त्यांच्या कपड्यांवरून कमी लेखू नकोस. प्रत्येक माणसाचा मान समान आहे. राहीने हात जोडले आणि रडत म्हणाली, मला माफ करा. पुढे असं कधी होणार नाही. त्यांनी चारही बाजूंना नजर फिरवली आणि उंच आवाजात म्हणाले, सगळ्यांनी ऐका. हे हॉटेल फक्त श्रीमंतांसाठी नाही. इथे माणुसकीची खरी ओळख असेल. जो कोणी श्रीमंत गरीब यात भेदभाव करेल, तो इथे राहण्यास लायक ठरणार नाही. लॉबीमध्ये उपस्थित गेस्टनी जोरदार टाळ्या वाजवल्या. प्रत्येक जण सीतारामजींकडे आदराने पाहत होता. जे कालपर्यंत त्यांना तुच्छ मानत होते, आज तेच त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. सीतारामजी शेवटी म्हणाले, खरी श्रीमंती पैशात नसते, ती विचारात असते. विचार मोठा असेल तर माणूस आपोआपच मोठा होतो. असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमधून बाहेर पाऊल टाकलं. मागे उभा असलेला स्टाफ आणि गेस्ट त्यांच्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मनोमन विचार करू लागले, मालक असाच हवा, जो इतरांना त्यांच्या माणुसकीने ओळखतो, कपड्यांवरून नाही. त्या दिवसानंतर हॉटेलचं वातावरण पूर्णपणे बदललं. स्टाफ आता प्रत्येक गेस्टशी आदराने वागू लागला. लोक म्हणू लागले, सीतारामजींनी फक्त हॉटेलच नाही तर माणुसकीची पायाभरणीही केली.
मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.